नमस्कार, मी सुवर्णा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करणार आहोत जालन्यातल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले या बातमीने किंवा त्यांच्या समोर काय घडलं या बातमीने. जालन्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच जिल्हाधिकारी कार्यालयात जमावबंदी आदेशाचीच पायमल्ली झाल्याचं बघायला मिळालं. 50% विद्यार्थी मर्यादा ठेवून शाळा आणि क्लासेस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन देण्याकरता जवळपास 400 ते 450 500 पर्यंत शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. एकीकडे जमावबंदीचा हवाला देत डीपीडीसी बैठकीनंतरची पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली. पण दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आरोग्यमंत्री आणि माजी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला. साधारण 400 ते 500 शिक्षक निवेदन देण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. पण ही इतकी प्रचंड गर्दी की जमावबंदी या आदेशाचं तर उल्लंघन झालंच, मात्र सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडाला. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर स्वतः आपल्या सोबत आहेत. खोतकर साहेब, हा सगळा काय प्रकार झाला? तुम्ही आणि स्वतः राजेश टोपे आपण दोघं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होतात का? आणि आपल्या समोर इतकी मोठी गर्दी होती, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला बघायला मिळाला. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये मी आणि पालकमंत्री महोदय उपस्थित होतो हे खरं आहे. परंतु आपण म्हणता त्या पद्धतीनं 500 शिक्षक वगैरे काही नव्हतात. तिथं एक 150 महिला जवळपास आल्या असतील. शिक्षिका 100 फार होतील, 50 ते 60 महिला शिक्षिका होत्या. आणि तिथं जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ना त्या कारणाने येणारे लोक जे असतात ते लोक पालकमंत्री आणि आम्ही तिथे गेल्यामुळे सर्व एकत्र झाले आणि त्यामुळे ती गर्दी आपल्या त्या ठिकाणी वाटली. प्रश्न असा आहे की राज्यातल्या 40,000 विना अनुदानित ज्या शाळा आहेत या शाळाच्या शिक्षकांच्या संदर्भातला हा विषय आहे. आणि 40,000 शाळा आणि त्यातले जवळपास 10 लाख शिक्षक, त्यातल्या महिला शिक्षिका 7 लाख आणि पुरुष शिक्षक जवळपास 3 लाख आणि त्यातून पुन्हा कामगार, सफाई कामगार असतील, ड्रायव्हर असतील, हे जवळपास 50,000 असतील त्यामध्ये. आणि त्यामुळं एवढ्या लोकांचा हा प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला एक तर आता गेले 2-2.5 वर्ष आम्हाला विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे आम्हाला फीस कोणी देत नाही आणि आमचा पगार होत नाही. 3 वर्षापासून. खोतकर सर, या सगळ्यांचं म्हणणं अगदी जेन्युइन जरी असलं तरी सुद्धा सरकारने घालून दिलेले जे निर्बंध आहेत ते एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा ते नियम हे सगळेजण सिरियसली घेत नाहीत असं म्हणायचं का? कारण गर्दी तर झाली होती. नाही, शिक्षक म्हणल्यानंतर ते पाळायलाच पाहिजे होतं आणि ते पाळलंच गेलं पाहिजे या मताची आम्ही त्यांनी भावना त्यांच्या होत्या. त्यांनी खतर 50 लोकांनी एकत्र यायला नको होतं. पण त्या पालकमंत्री महोदयाची भेट घ्यायची म्हणून सर्वांनाही थोडंसं लांब उभा करायला पाहिजे होतं. अगदी बरोबर. कारण आपण सगळे इतकं पोटतिडकीनं सांगता आहात सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, पण इथे मात्र आपल्या सगळ्यांसमोर व्यथा जरी ते मांडायला आलेले असले तरी ते मात्र चित्र दिसलं नाही. हा, अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही सहमत आहे तुमच्या मताशी. परंतु त्या त्यांच्या भावना होत्या आणि ते खूप गेले 3 वर्षापासून या विषयाला घेऊन आता ते खत्र बांधतात आणि त्यामध्ये काही तोडगा काढता येतो का? त्यांचं म्हणणं होतं की चित्रपटगृह 50% चालू आहे, थिएटर्स 50% चालू आहे. तर आमच्या शाळा जर जे विद्यार्थी येत असतील, जे पालक विद्यार्थ्याला पाठवत असतील शाळेमध्ये, अशा विद्यार्थ्याला घेऊन जर आम्ही शाळा सुरू केल्या तर आमच्याही पोट्या पाण्याचा प्रश्न निघेल आणि विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण मिळेल असा एक त्यांचा हेतू त्या पाठीमागचा होता. मला असं वाटतं की अन्यथा या विषयाला घेऊ नये माझी विनंती. नक्की. अर्जुन खोतकरजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. मागणी जरी रास्त होती, म्हणणं जरी त्यांचं योग्य होतं तरी सोशल डिस्टन्सिंग त्यांनी पाळायला पाहिजे होतं, नियम पाळायला पाहिजे होते. ते स्वतः शिक्षक आहेत असं अर्जुन खोतकर सुद्धा मान्य करतायत. पण अन्यथा घेऊ नका, या सगळ्या विषयाकडे अन्यथा बघू नका असं त्यांचं म्हणणं आहे.